मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आरोप, लाल रंग कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू। माँसाहेबांच्या पुतळ्यावर लाल रंग हा ऑइल पेंट रंग होता। शिवसैनिकांनी स्मारकावरील रंग थिनरने काढलाय। शिवाजी पार्क पोलिसांचा मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकासमोर मोठा बंदोबस्त, पोलिसांकडून अज्ञातांचा तपास सुरू। माँसाहेबांच्या पुतळ्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घातलाय। रंग फेकणाऱ्या व्यक्तीवर लवकरात लवकर गुन्हा नोंद करण्याची शिवसैनिकांची मागणी। माँसाहेब आमच्या श्रद्धास्थानी, त्यांच्या पुतळ्यावर रंग फेकणं योग्य नाही, पोलीस योग्य कारवाई करतील, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। संबंधित व्यक्तीला लवकरच पकडलं जाईल आणि योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, हा विषय आमच्या सर्वांसाठी भावनेचा, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं आश्वासन। या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि संबंधित व्यक्तीला तात्काळ कारवाई करण्याचं आवाहन करू, तर कॅबिनेट मंत्री म्हणून मुंबईच्या सीपींशी बोलणार उदय सामंतांची प्रतिक्रिया। संयम पाळण्याच्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस प्रशासन व्यक्तीचा शोध घेत आहेत। संबंधित व्यक्ती कोणत्या पक्षाचा असल्यास योग्य ते उत्तर देऊ, महेश सावंत यांची प्रतिक्रिया। हा प्रकार आमच्या जिव्हारी लागला, पुष्पहार घालून आम्ही माँसाहेबांची माफी मागितली, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांची प्रतिक्रिया। माँसाहेबांचा पुतळा हे शिवसैनिकांसह सर्वांचं श्रद्धास्थान, अशा ठिकाणी या पद्धतीचं कृत्य योग्य नाही। या ठिकाणच्या चोख तपासाच्या सूचना पोलिसांना देऊ, या संदर्भात पालकमंत्र्यांची आणि डीसीपींसोबत चर्चा करणार, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। माँसाहेबांच्या पुतळ्याचा अशा प्रकारे अवमान निषेधार्ह आहे, पोलिसांनी तातडीनं आरोपीचा शोध घेऊन कारवाई करावी, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। या कृत्याचा निषेध करते, संबंधित व्यक्तीला कृत्य करण्यासाठी कोणी सांगितलं का? मुंबईत शिवसैनिकांना आक्रमक करून गोंधळ घालण्याचा कट आहे, मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास, पोलीस नक्कीच त्या व्यक्तीला पकडतील, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांनी केली मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी, राज ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती। बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब सर्वांचं श्रद्धास्थान, अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्या समाजकंटकाला तातडीनं शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी, नवनाथ बन यांची मागणी। मुंबईचे सीपी देवेन भारतींशी चर्चा केली, पोलिसांनी टीम तयार केली असून तपास सुरू, नीलम गोरे यांची माहिती। हा प्रकार अत्यंत चुकीचा, असा प्रकार घडता कामा नये, संबंधित व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, दीपक केसरकरांची मागणी। डोळ्यात अश्रू आणि अंगार दोनही आहे, पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा, या परिसरातील पोलिसांचा पहारा कोणीही काढला याची चौकशी करावी, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेल्याचं हे उदाहरण आहे, खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। हे कृत्य क्षमा करण्यासारखं नाही, पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करणं आवश्यक, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। शिवसैनिकांचा संयम जास्त वेळ राहणार नाही, यावर पोलिसांनी ताबडतोब कारवाई होणं खरं तर आवश्यक आहे, असं कृत्य करणारा व्यक्ती तात्काळ पकडला जात नाही, दुर्दैवाची गोष्ट, माधुरी मांजरेकर यांची प्रतिक्रिया। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस, राज्यासह देशात वाढदिवस उत्साहात साजरा होणार, राज्यभरात सेवा उपक्रम, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम, आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह सुरू। पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात स्वच्छता अभियान, पनवेलमधील गव्हाण ग्रामपंचायतीतून अभियानाचा शुभारंभ, आयटीआयच्या विद्यार्थ्यांद्वारे 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान। राज्यातील 75 पर्यटन स्थळी नमो पर्यटन माहिती आणि सुविधा केंद्र उभारणार, 2 दिवसात 4 प्रस्तावांना मान्यता, पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र उभारणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। राहुल गांधींनी दिल्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, मोदींच्या चांगल्या आरोग्यासाठी राहुल गांधींच्या शुभेच्छा। अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा, पंतप्रधानांनी 100 वर्षापर्यंत देशाचं नेतृत्व करावं, खासदार अनिल बोंडेंचं अंबादेवीच्या चरणी साकडं। ओडिशामध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कमळाच्या फुलांची वाळू कलाकृती,
वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी 750 फुलांचा वापर करून साकारली कलाकृती. अहमदाबादमधील मणिनगरमध्ये पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा. फुलांनी भारताचा नकाशा बनवून आणि गरबा खेळून खरतर साजरा करण्यात आलेला आहे. भाजप आमदार आणि नगरसेवक देखील सहभागी. मुख्यमंत्र्यांनी दिल्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राष्ट्रविकासाला शिरोधार्य मानून स्वतःला राष्ट्रकार्यात झोकून देणारे, राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणाऱ्या मोदीजींना शुभेच्छा. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. अनुपम खेर यांनी दिल्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तरुण, मध्यमवयीन आणि वृद्धांसाठी एक आदर्श असं म्हणत अभिनेते अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर केला. युवक काँग्रेसनं केला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस. राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केलेला आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत युवक काँग्रेसचे डिग्री दाखवा भजेतळा आंदोलन. गडचिरोलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसकडून बेरोजगार दिन साजरा. सुशिक्षित बेरोजगार युवकांनी चौकात पकोडे विकण्याचं दुकान मांडत खरं तर सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. महानगरपालिका निवडणुका जानेवारीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च आदेश. जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांची तयारी. पटना हायकोर्टाचा काँग्रेसला दणका. पीएम मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ हटवण्याचे आदेश. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या. वडेट्टीवार यांची मागणी. मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. मुंबई भाजपने डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिरासह आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा उपक्रमाची केली सुरुवात. भुजबळांसारख्या मंत्र्यांविरोधात कितीही लढा पराभवच होणार. दमानिया यांची भुजबळांवर टीका. आमदार सुरेश धसांच्या ट्रॅक्टरमधून अतिवृष्टी पाहणी दौरा. जलद गतीनं पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मदत करा. सुरेश धसांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी केली पीक नुकसानीची पाहणी. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथे केली पाहणी. शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या. धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा बंगला रिकामा करणार असल्याची सूत्रांची माहिती. धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगल्याचा ताबा सोडल्यानंतर या बंगल्याचा ताबा मंत्री छगन भुजबळ यांना दिला जाणार. अजित पवारांनी बीड जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. इमारतीच्या कामकाजावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. अजित पवारांच्या हस्ते मराठा आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत. पुराच्या पाण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव. बीडमध्ये कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या. अनेक खासदारांनी रेल्वेचं आश्वासन दिलं. मात्र आपण पालकमंत्री झाल्यानंतर जबाबदारी घेतली आणि रेल्वे आणली. अजित पवारांचा बीडमधील नेत्यांना टोला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2022 पासून होऊ न देणं हा कारस्थानाचा भाग. निवडणूक न होण्याचा घाट देवेंद्र फडणवीस यांनी घातला होता. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना चपराक. भारत पाकिस्तान सामन्यावरून राज ठाकरेंची टीका. व्यंगचित्र रेखाटत भारत पाकिस्तान सामन्यावर टीकास्त्र. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार. फडणवीसांचं वक्तव्य. ईव्हीएम निवडणूक यंत्रणांमुळेच नेक्स्ट लेव्हलचा कॉन्फिडन्स. आमदार रोहित पवारांचा ट्विट करत दावा. देवाभाऊंचा कॉन्फिडन्स ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे. भाजप महायुती आपल्या कामगिरीच्या जोरावर मुंबईसह राज्यात बाजी मारणार. विश्वास नसेल तर ट्विट सेव्ह करून ठेवा. नवनाथ बन यांचा रोहित पवारांना टोला. देवाभाऊच्या निनावी जाहिरातीचे लोण पिंपरी चिंचवड पर्यंत. शहराच्या ठिकठिकाणी देवाभाऊचे पोस्टर. शिवरायांची विटंबना होईल. पोस्टर्स लावणाऱ्यावर कारवाई करा. समाजसेवकांची महापालिकेकडे तक्रार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल. ओबीसी मराठ्यांसाठी 2 समित्या करण्याची गरज नव्हती. शरद पवारांची महायुतीवर टीका. शरद पवारांनी कुठल्याच जातीचं भलं केलं नाही. बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर. परभणीत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचं सर्व श्रेय जरांगेंना. प्रमाणपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्रिया.
जालन्यामध्ये बबनराव लोणीकर बंजारा उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांना उपोषण सोडण्याची केली विनंती। पालकमंत्री पंकजा मुंडेंनी फोनवरून उपोषणकर्त्यांशी साधला संवाद। बबनराव लोणीकरांच्या फोनवरून साधला संवाद। ओबीसी कार्यकर्त्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची माहिती घ्यावी। तहसील कार्यालयातून कुणाला प्रमाणपत्र दिलं माहिती घ्या। काही शंका असल्यास किंवा गडबड असल्यास तक्रार करा। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं आवाहन। भोऱ्याचं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त खास भाषण। आम्हाला निजामांनी लुटलं आणि राजकारण्यांनी ओरबाडलं। भोऱ्यानं भाषणातून राजकारण्यांना सुनावलं। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी स्मारकाजवळ अभिवादन केलं। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। छत्रपती संभाजीनगरात भाषणावेळी ओबीसींवर अन्याय होत असल्याची घोषणाबाजी। मराठवाड्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार नेहमीच काम करत राहील। या कामासाठी मराठवाड्यातील नागरिकांना आशीर्वाद आणि साथ महत्त्वाची। मुख्यमंत्र्यांचं मराठवाड्यातील नागरिकांना आश्वासन। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीडमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण। तसंच हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा। मराठवाड्यातील नागरिकांना व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्यात। हिंगोलीमध्ये 50 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वितरण। पालकमंत्री नरहरी झिरवाळांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रमाणपत्रांचं वाटप। धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत कुणबी प्रमाणपत्र वाटप। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 4 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा। नांदेडात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण। पोलीस दलाकडून हुतात्म्यांना मानवंदना। बीडकरांचे दशकांपासूनचे जुने स्वप्न अखेर साकार। आज पहिल्यांदाच बीड अहिल्यानगर रेल्वे धावली। पहिल्या टप्प्याची पूर्णता होता संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण। स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करणं पुन्हा महाग होणार। 22 सप्टेंबर पासून डिलिव्हरी चार्जवर 18% जीएसटी। कोकणातून अमेरिकेत होणारी मत्स्य निर्यात 40% घटली। निर्यातदार आणि अमेरिकेतील खरेदीदारांमध्ये वाद। गाईचं शेड ₹1 किलोनं खरेदी करणार। एनडीडीबीचा महाराष्ट्रासह 6 राज्यात उपक्रम। शेतकरी भवन योजनेस 2 वर्षांची मुदतवाढ। राज्यभरात 79 बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधणं आणि जुन्या शेतकरी भवनांची दुरुस्ती करण्यासाठी 132,48,00,000 रुपयांची तरतूद। विधी अभ्यासक्रमाला 21,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश तर विधी 3 वर्ष अभ्यासक्रमासाठी असलेल्या 23,530 जागा आणि विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाच्या 13,589 जागांसाठी सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया। होमिओपॅथी डॉक्टरांची आयएमएससीतील नोंदणी सुरूच राहणार आहे। सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांची विद्युत विषयक व पंपिंग विषयक कामं केली जाणार। लोकलमधून प्रवास करताना अनेकदा महिलांची छेडछाड व महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना समोर। याच पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 3 नव्या जेट्टींना मंजुरी तर राजापूर आणि मालवणात उभारल्या जाणार नव्या जेट्टी। कोकणातील अर्थकारण रोजगारासाठी निर्णय। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या गर्भगृहाची स्वच्छता सुरू। आज दिवसभर अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद। भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घ्यावं लागणार। पिंपरी चिंचवड मधील ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट। इंदिरा एकादशी निमित्त मंदिराला सजावट। पिंपरी चिंचवडमध्ये चाकण परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम। चाकणमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कारवाई। पुढील काही दिवस मोहीम सुरू राहणार।
नक्षलवादी शस्त्र खाली ठेवण्यास तयार असल्याची माहिती. माओवाद्यांचा प्रवक्ता अभयच्या नावे पत्रक जारी. तर सशस्त्र संघर्ष टाळून शांती वार्ता करण्याचा प्रस्ताव. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याची तयारी. जुन्नरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाईंवर गुन्हा दाखल. शाळेमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल. तर आश्रमशाळेत खरतर सर्वांना मुख्याध्यापक कॅबिनमध्ये बोलावून अश्लील वक्तव्य. सिंधुदुर्गातील निवडक समुद्र किनाऱ्यांवर आता 20 सप्टेंबरला स्वच्छता मोहीम. आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचं औचित्य साधून मोहीम. मीठ मुंबरी, आचरा आणि देवबाग समुद्र किनाऱ्यांचा समावेश. चंद्रपूर पालिका प्रभाग रचनेवर 8 हरकती आणि सूचना दाखल. हरकतींवर उद्या सक्षम जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी. कोल्हापूरच्या सायबरमध्ये भविष्याचं परिवर्तन आणि नवकल्पनांवर आंतरराष्ट्रीय परिषद. 19 आणि 20 सप्टेंबरला परिषदेचं आयोजन. साताऱ्यात कृष्णा आणि वेण्णा नदीवरील पुलाची दयनीय अवस्था. पाण्यानं भरलेल्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनधारकांची कसरत. भारतीय जनता युवा मोर्चाचं मदन साबळेंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचं रास्ता रोको. यवतमाळमध्ये कोच्ची ते सावंगी पाणंद रस्त्याची दुरुस्ती करा. शेतकऱ्यांसह नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खड्ड्यांचे घातले श्राद्ध. त्र्यंबकेश्वरमध्ये खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अनोखं आंदोलन. चिपी मुंबई विमान सेवेसाठी आरसीएफ फंडातून निधी उपलब्ध करणार. मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय. उड्डाण योजनेच्या धर्तीवर निधी उपलब्ध होणार. पुरंदर विमानतळासाठी जागेची संमतीपत्र सादर करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत. विमानतळासाठी 72% अधिक जागेची संमतीपत्र दाखल. तर संमतीपत्र खर्च सादर करून 10% जागेचा परतावा निश्चित करून घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगरांच्या वतीनं रास्ता रोको. या आरक्षणाची शेवटची लढाई. आंदोलक दीपक बोरहाडे यांचं वक्तव्य. जालन्यात बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाकडून एसटी मधून आरक्षण मिळण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणांचं आमरण उपोषण. रास्ता रोको करा सरकार विरोधात घोषणाबाजी. हिंगोलीच्या कळमनुरीत ओबीसींचा एल्गार मोर्चा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात मोर्चा. शेकडो ओबीसी बांधव मोर्चात सहभागी. हैदराबाद गॅजेट रद्द करण्याची मागणी. नांदेडमधील ओबीसी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. नांदेडमध्ये ध्वजारोहण करू न देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यासोबतच पालकमंत्री अतुल सावेंना ध्वजारोहण करू न देण्याचा इशारा. मुंबईत पावसाची दमदार नोंद. 16 सप्टेंबर पर्यंत 5,579.8 मिलीमीटर पाऊस. बार्शीतील आगळगाव मंडळात एकाच रात्री 80 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदणी नदीला आला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. बार्शीतील शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. पाटण तालुक्यातील पाथरपुंजमध्ये 1 जून पासून ते आजपर्यंत सुमारे 7,205 मिलीमीटर पावसाची नोंद. पाथरपुंज गावाचा मुसळधार पावसामुळे नवा इतिहास. मुंबईत 1 जून ते 16 सप्टेंबर दरम्यान एकूण 5,579.8 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेडमध्ये पावसाचं थैमान. गोदावरीसह उपनद्यांना मोठा पूर. पुराचं पाणी गाडेगावच्या पुलावरून वाहत असल्याने नांदेड ते मुदखेड महामार्ग बंद. कांद्याने पुन्हा अंडे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. कांद्याला अवकाळी पावसाचा फटका. शेतकरी चिंतेत. स्ट्रॉबेरीची चव आता दिवाळीतच चाखायला मिळणार. सप्टेंबरच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरी लागवडीला वेग. रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी राज्य सरकारकडून मुदतवाढ. धान खरेदी आणि भरणा प्रक्रिया 23 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश. धान उत्पादकांना दिलासा. सिंधुदुर्गात कुंदे येथील शेतकऱ्याची झेंडूच्या फुलांची शेती. तब्बल 10,000 झेंडू रोपांची लागवड करून गणेशोत्सव काळात त्यांनी तब्बल 1,000 किलो फुलांची विक्री केली. लाखो रुपयांचा फायदा. ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी दौरा करणार आहेत. आमदार राहुल कुल यांनी फेसबुक पोस्ट करत दिली माहिती. सुविधा देता येत नसतील तर लवाद बंद करा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडेबोल. लवादांमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्तींना सन्मानानं वागवलं जात नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. धर्मांतर विरोधी कायद्याविरोधात याचिका उत्तर दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश.
उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत, त्यानंतर याचिकाकर्त्यांना प्रत्युत्तर दाखल करण्यास 2 आठवड्यांची मुदत दिली जाईल. नाशिकच्या पंचवटीतील राहुलवाडी टोळी युद्ध, पूर्व वैमनस्यातून मध्यरात्री गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण, पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.